जेएम विशेषमध्ये पुढचा विषय आहे बारामती मतदारसंघाबाबत। बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना मैदानामध्ये उतरवले। गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीमध्ये काका पुतणे लढत होईल अशी चर्चा होती आणि अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले। बारामतीत काका पुतण्या अशी लढत होतीये। शरद पवार यांच्या पक्षाची पहिली 45 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाली आहे। त्यामध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अजित पवारांना तगडा आव्हान दिले। सर्वांचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात थेट अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार म्हणजेच काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे। लोकसभेला राज्याचे देशाचं लक्ष बारामतीच्या निवडणुकीकडे लागलं होतं। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती। मैदानामध्ये नणंद भाऊजे जरी होते तरी खरी लढत ही शरद पवार आणि अजित पवार अशी झाली। लोकसभेत शरद पवारांनी बाजी मारली। आता पुन्हा एकदा विधानसभेला बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार आहेत। अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात त्यांच्याच पुतण्याला युगेंद्र पवाराला शरद पवारांनी मैदानामध्ये उतरवलंय। आता काय होणार? अजित पवारांचा पराभव होणार की अजित पवार लोकसभेचा वचपा काढणार आणि विजयी होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेऊया। युगेंद्र पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर युगेंद्र पवारांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुरुवातीला पाहूयात। आता उमेदवारी शेवटी पवार साहेब ठरवतील। जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई, आपले महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष असतील, ते सगळे जेव्हा ठरवतील मग ते आपल्याला सांगतील। बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची ताकद आहे हे लोकसभा निवडणुकीमध्ये दिसलं। सुप्रिया सुळे यांचा 1 लाखापेक्षा अधिक मतांनी विजय झाला। त्यावेळेस सुनेत्रा पवार ह्या राजकारणात नवख्या होत्या, तर सुप्रिया सुळे यांना खासदारकीचा राजकारणाचा अनुभव होता। आता तीच स्थिती नेमकी उलट आहे। अजित पवार यांना आमदारकीचा राजकारणाचा अनुभव आहे, तर युगेंद्र पवार हे नवखे पहिल्यांदा आमदारकी लढवतायत। बारामती अजित पवारांचा बालेकिल्ला, त्यामुळे आता बारामतीमध्ये काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष असेल। पण अजित पवार यांच्यासाठी मात्र बारामतीमधील ही लढाई अस्तित्वाची असणार आहे, करो या मरोची असणार आहे। बारामतीमध्ये अजित पवार की युगेंद्र पवार कोण विजय होणार हे समजून घ्यायचं असेल तर बारामतीमध्ये सध्या राजकीय स्थिती काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे। काय आहे बारामतीमधील राजकीय स्थिती? चला पाहूयात। राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांची बारामती मतदारसंघात विभागणी झाली आहे। लोकसभेला बारामती विधानसभेत सुनेत्रा पवार या पिछाडीवर होत्या। सुप्रिया सुळेंना बारामती विधानसभेत 48,168 मतांची आघाडी होती। पुतण्या युगेंद्र पवार यांची बारामती मतदारसंघात यात्रा होती, यात्रा त्यांनी काढलेली आहे। युगेंद्र पवार बारामतीतून अजित पवारांविरोधात उमेदवार आहेत। शरद पवारांनी बारामतीमध्ये तळ ठोकल्यास वातावरण बदलण्याची शक्यता आहे। अजित पवारांनाही बारामतीत तळ ठोकावा लागेल। महाराष्ट्रभर त्यामुळे अजित पवारांना फिरता येणार नाही। बारामतीमध्ये अजित पवारांना अडकून पडावं लागेल। तर अजित पवार यांचा बारामतीतील विजयाचा आलेख हा कायम उंचावत राहिलेला आहे। दर पंचवार्षिकला तो वाढत गेला। अजित पवार यांनी बारामती मतदारसंघावर त्यांची पकड मजबूत केली। राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही अजित पवारांची बारामती मतदारसंघावर पकड आहे। 1995 पासूनच्या मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर हा आकडा वाढत गेलाय। मात्र ही आकडेवारी राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीच्या आधीची आहे। राष्ट्रवादी फुटीनंतर पहिलीच विधानसभा निवडणूक अजित पवार लढणार आहेत, त्यामुळे अजित पवारांची ताकद किती आहे हे समजणार आहे। तरी बारामतीतील अजित पवारांची विजयाची आकडेवारी कशी होती त्यावर एक नजर टाकूयात। विधानसभा 1995 अजित पवार हे 91,493 मतांनी विजयी झाले। टक्केवारी 72% इतकी होती। 1999 मध्ये 86,507 मतांनी ते विजयी झाले। 70% ही त्यांची विजयाची टक्केवारी होती। 2004 मध्ये 96,302 मतांनी विजयी झाले। टक्केवारी 75%। 2009 मध्ये 1,28,544 मतं या मतांनी ते विजयी झाले। टक्केवारी 69%। 2014 मध्ये 1,50,588 मतांनी विजयी झाले। टक्केवारी 66%।
2019 मध्ये 1,95,641 मतांनी विजयी झाले. टक्केवारी होती 84%. तर अजित पवार यांना कशा प्रकारे मतं मिळालेली आहेत, त्यांची टक्केवारी मतांची कशी होती, पुन्हा एकदा पाहूयात. 1995च्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांना 91,493 मतं मिळाली. टक्केवारी 72%. 1999 मध्ये 86,507 टक्केवारी होती 70%. 2004 मध्ये 96,302 मतांनी ते विजयी झाले. 75% ही टक्केवारी होती. 2009च्या निवडणुकीत अजित पवार 1,28,544 मतांनी विजयी झाले. टक्केवारी होती 69%. तर 2014 मध्ये 1,50,588 मतं मिळाली. टक्केवारी होती 66%. 2019 मध्ये 1,95,641 मतं, टक्केवारी होती 84%. तर बारामतीमध्ये अजित पवार हे उमेदवार आहेत, त्यांच्या विरुद्ध युगेंद्र पवार आहेत, अशी लढत होणार आहे. नक्की बारामतीमध्ये वातावरण कसं आहे, कुणासाठी पोषक आहे, कुणासाठी निवडणूक सोपी आहे, कुणासाठी अवघड आहे, इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी. पाहूयात. लोकसभेला जसा शरद पवार विरुद्ध अजित पवार म्हणजेच शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार असा पवार विरुद्ध पवार असा थेट सामना आपल्याला लोकसभेला पाहायला मिळालेला होता, तसाच सामना आता बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आजच अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आजच त्याची घोषणा झालेली आहे. तर 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. यामुळे आता काका विरुद्ध पुतण्या असा थेट सामना बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाकडून देखील या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा युवा चेहरा संदीप चोपडे याला उमेदवारी देण्यात आलेली आहे. कारण महत्वाचं म्हणजे या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं जवळपास 90,000 मतदान आहे. यामुळे या मताचा फायदा जो अजित पवार यांना मिळत होता, त्याचा फटका आता कुठेतरी अजित पवार यांना बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आता जसं अजित पवार यांनी बारामती तालुक्यामध्ये जवळपास 8,000 कोटी रुपयाची कामे आणून विकास केलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये बारामतीचा विकास केलेला आहे. यामुळे या विकासाच्या जोरावरतीच अजित पवार बारामतीच्या मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत, त्यांना मतं मागणार आहेत. खऱ्या अर्थाने लोकसभेला अजित पवार यांनी ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस आताही अनेक सभांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार असं लोकांनी ठरवलेलं होतं. आणि तशाच पद्धतीने लोकांना देखील अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा पार्थ पवार, जय पवार हे देखील सांगत आहेत की आता तुम्ही लोकसभेला सुप्रिया सुळे यांना मतं देण्याचं ठरवलेलं होतं आणि विधानसभेला अजित पवार असं लोकांनी ठरवलेलं होतं. असाच प्रचार देखील आता केला जात आहे. यामुळे आता युगेंद्र पवारांना बारामतीकर पसंती देणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. खऱ्या अर्थाने आता 2 दिवसानंतरच आता दोघांचा देखील फॉर्म या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये भरला जाणार आहे आणि याची तयारी, प्रचाराची तयारी ही पूर्ण या दोघांकडूनही झालेली आहे. प्रचार सुरू झालेला आहे. विधानसभा मतदारसंघामध्ये आता पवार विरुद्ध पवार म्हणजेच काका पुतण्याची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती. जय विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.